स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेनवरचा हा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेमला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याचे फॉर्म्युले, त्याचे युनिट्स, त्याचे मिनिंग, सिम्बॉल्स हे सगळे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्टमध्ये फॉर्म्युलाची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे. एकदा वाचून घ्या तर प्रॉब्लेम समजून घ्यायला तुम्हाला इझी जाईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला पहिल्यांदा गिवन डाटा फाइंड आउट करावा लागतो. त्यानंतर फाइंड काय काय करायचं हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलांच्या लिस्टमधनं फॉर्म्युले चूज करता आले पाहिजेत. ए मेटल रॉड ऑफ 20 mm डायमीटर, तर इथं तुम्हाला डी ची व्हॅल्यू दिली गिवन मध्ये डी 20 mm. तर 20 mm बरोबर तुम्ही काय करणार, फॉर्म्युला लिस्ट मध्ये अशा प्रकारे टिक करणार, डी दिलेला आहे म्हणजेच इनडायरेक्टली तुम्हाला एरिया काढता येतोय. अँड 2.5 मीटर मीटर इन लॉंग, म्हणजे इथं एल ची व्हॅल्यू दिली 2.5 मीटर, म्हणजे 2 इंटू 10⁵ इंटू 2.5 इंटू 10⁵ mm. मीटरचं mm मध्ये कन्वर्ट करताना 10⁵ न मल्टिप्लाय करतात. इज सब्जेक्टेड टू टेन्साइल फोर्स 60 किलो न्यूटन. तर पी ची व्हॅल्यू दिली 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कन्वर्ट करायला काय करतात, 10⁵ न मल्टिप्लाय करतात. अलाउड अँड elongation ऑफ 1.5 mm. तर इलॉंगेशन याचा अर्थ चेंज इन लेंथ डेल्टा एल दिलेला आहे. अँड रिडक्शन इन डायमीटर म्हणजे चेंज इन डायमीटर डी दिलाय 0.004 mm. कॅल्क्युलेट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आपल्याला सिम्बॉल माहित पाहिजे. कॅपिटल ई सिम्बॉल आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे कॅपिटल जी, आणि बल्क मॉड्युलस म्हणजे की. तर या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करा म्हटलेत. तर गिवन डाटा मधून फॉर्म्युला लिस्ट मध्ये आपण बघायचंय काय काय दिलेलं आहे. तर डी दिलेला आहे, एल दिलेला आहे, त्यानंतर न पी दिलेला आहे, याच्यानंतर चेंज इन लेंथ डेल्टा डी, तर इथं आपल्याला डी दिलाय म्हणजे इथं डी सुद्धा दिलेला आहे. मग आता आपण काय करणार, ई फाइंड आउट करण्यासाठी ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला जो ए मिळेल तो ए चा आन्सर आपण इथं टाकणार आणि आपण ई फाइंड आउट करणार. त्यानंतर डेल्टा एल आपल्याला इथं दिलेला आहे, म्हणजे एल डेल्टा एल दिलेला आहे. त्यावरनं ई फाइंड आउट करणार, ई लॅटरल फाइंड आउट करणार. ई लॅटरलची व्हॅल्यू इथं टाकणार, ई ची व्हॅल्यू इथं टाकणार आणि आपल्याला इथं हा म्यू मिळेल. म्यू मिळाल्यानंतर आपण म्यू ची व्हॅल्यू इथं आणि त्याचबरोबर म्यू ची व्हॅल्यू इथं टाकणार. कॅपिटल ई इथं आपल्याला मिळाला आहे, ती ई ची व्हॅल्यू आपण इथं आणि ह्या ई ची व्हॅल्यू इथं टाकणार. आपल्याला ह्याच्यावरनं जी आणि इथं के मिळतील. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. तर ए इज इक्वल टू π/4 डी स्क्वेअर, डी ची व्हॅल्यू 20, आन्सर मिळेल 314.16. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. तर ई आपल्याला फाइंड आउट करायचा, म्हणून ई ह्या साईडला घेतल्यावर काय होईल, डेल्टा एल ला गुणिले, डेल्टा एल इकडे आल्यावर काय होतील, ए ला गुणिले. त्यामुळे ई वरती जाईल आणि डेल्टा एल खाली येईल. तर ई इज इक्वल टू काय मिळेल, पी एल अपॉन ए डेल्टा एल. पी ची व्हॅल्यू इथं दिली 60 इंटू 10⁵. एल ची व्हॅल्यू दिलेली 2.5 इंटू 10⁵. ए आपण इथं फाइंड आउट केला तरी 314.16. इथं तुम्ही कॅपिटल ए करा किंवा दोन्हीकडे स्मॉल ए करा. तर 314.16. डेल्टा एल जो आहे तो इथं दिलेला आहे 1.5. तर याच्यावरून आपल्याला ई ची व्हॅल्यू मिळेल 318.31 गुणिले 10⁵. कॅल्क्युलेटरवर काय करायचंय, 60 इंटू 10⁵. इथं E3 याचा अर्थ काय, कॅल्क्युलेटरवर EXP बघा, EXP प्रेस करा, त्यानंतर न 3 प्रेस करा, तर येईल E3 इंटू 2.5, त्यानंतर न E3 म्हणजे 10⁵ भागिले 314.16 भागिले 1.5.
आता हे टाईप केल्यानंतर तुम्हाला खूप मोठा आन्सर मिळेल. ते आन्सर आहे त्याच्यानंतर त्याच कॅल्क्युलेटरमध्ये ENG असेल. ENG बघा, त्याच्यावर प्रेस करा. प्रेस केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 318.31 इंटू 10⁻³ नेक्स्ट फॉर्म्युला E इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल तुमच्याकडे आहे 1.5, एल आहे 2.5 इंटू 10⁻³ तुम्हाला आन्सर मिळेल 6 इंटू 10⁻⁻⁴. तर इथं कॅल्क्युलेटरमध्ये काय करायचंय 1.5 भागिले 2.5 भागिले 10⁻³ तर तुम्हाला आन्सर मिळेल 6 इंटू 10⁻⁻⁴. EL चा फॉर्म्युला आहे डेल्टा डी अपॉन डी. डेल्टा डी तुमच्याकडे आहे 0.004, डी पण आहे 20. आन्सर मिळेल 2 इंटू 10⁻⁻⁴. म्यू इज इक्वल टू EL अपॉन ई. EL ची व्हॅल्यू आहे, ई ची पण व्हॅल्यू आहे, तर आन्सर मिळेल 0.33. तर इथं काय होईल 10⁻⁻⁴ ला 10⁻⁻⁴ जातील, 2 भागिले 6 करा 0.33 आन्सर मिळेल. आता नेक्स्ट फॉर्म्युला आपण यूज करणार E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. इथं आपल्याला G फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे ही सगळी टर्म ह्या साईडला घेणार. काय होईल 2 E ला भागिले होतील आणि 1 प्लस म्यू सुद्धा इकडे घेतल्यावर E ला भागिले होतील. G इथंच ठेवायचं आहे, बाकी सगळं इकडे घ्यायचंय. इकडे घेतल्यावर काय होतील E ला भागिले आणि 2 सुद्धा E ला भागिले. मग आता इथं E ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची. E ची व्हॅल्यू किती आहे 318.31 इंटू 10⁻³ म्यू ची व्हॅल्यू किती काढली 0.33. तर आन्सर मिळेल 119.66 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरवर कसं करणार 318.31 गुणिले 10⁻³ भागिले 2 भागिले ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0.33 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर इक्वल टू प्रेस करा, त्यानंतर ENG प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 119.66 इंटू 10⁻³. पुढे E इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. इथं आपल्याला K काढायचा आहे, त्यामुळे K इथंच ठेवायचा, 3 इकडे घ्यायचा. 3 इकडे घेतल्यावर काय होईल E ला भागिले होतील आणि हे सगळंच्या सगळं इकडे घेतल्यावर काय होईल E ला भागिले होतील. आता इथं व्हॅल्यू टाकायच्यात. E ची किंमत 318 इंटू 10⁻³ म्यू ची व्हॅल्यू म्यू 0.33 कॅल्क्युलेटरवर सेम या प्रकारे टाकायचंय. तर काय आन्सर मिळेल 312.07 इंटू 10⁻³ न्यूटन पर m². कॅल्क्युलेटरवर ह्या प्रकारे बघा, इथं काय येईल 3 येईल, इथं 1 मायनस 2 इंटू 0.33 असं येईल. तर ह्यानुसार काय करा व्हॅल्यू टाका.